सलीमभाईच्या कुटुंबाची माफी मागतो। नुसते सलीमभाईच्याच कुटुंबाची नाही तर नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळं आतापर्यंत जे जे अपघात झाले, ज्यांना आपले प्राण गमवावे लागले, त्या सगळ्या कुटुंबाची माफी मागतो। आणि कोल्हार येथील स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशननं टाकले माणुसकीचे नवे पाऊल। नगर मनमाड रोडलगत तसेच कोल्हार येथील प्रवरा नदीवरील पुलाच्या दुरावस्थेमुळे एका महिन्याच्या अंतरात मृत्युमुखी पडलेल्या दोनही कुटुंबियांना मानवतेच्या भावनेतून कोल्हार येथील स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली आहे। येथील ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमामध्ये कोल्हार येथील फळ विक्रेते सलीमभाई शेख तसेच राहुरी फॅक्टरीतील आप्पासाहेब वरखेडे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 21,000 रुपये चेकच्या स्वरूपात कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी दोन्ही कुटुंबियांच्या भावना अनावर झाल्या होत्या। दरम्यान ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील आपले मनोगत म्हणाले, स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित मोरे यांच्या संकल्पनेतूनच अपघातग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात येत आहे। दरम्यान यावेळी कोल्हार येथे वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून शाळकरी तसेच आबालवृद्धांना गेल्या अनेक वर्षांपासून निशुल्क निस्वार्थपणे सेवा देणारे पोलीस मित्र रामराजे शंकर गायकवाड व होमगार्ड सिकंदर भाई शेख यांच्या देखील त्यांच्या या सेवेबद्दल प्रत्येकी 5,000 रुपयांचा चेक सुरेंद्र भाऊंच्या हस्ते देऊन यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे। नगर मनमाड रोडवरील प्रवरा नदीच्या पुलावर मृत पावलेले फळ विक्रेते सलीम भाई शेख यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देत असल्याचं जाहीर केलेलं आहे। यावेळी ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे, अनिल येवले, सुनील विश्वासराव यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे। या प्रसंगी शंकरनाना खर्डे सामाजिक सेवा संघटना आणि शिवधन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित मोरे, कोल्हार भगवतीपूर व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, अनिल खर्डे, डॉक्टर सुनील खर्डे, अमोल खर्डे, निलेश शिंगवी, अतुल रांका, आसिफ शेख, राहुरी फॅक्टरीतील नगर मनमाड रोड साठी 20 वर्षांपासून सातत्याने लढा देणारे अजित येवले, प्रशांत मुसमाडे, सुनील विश्वासराव तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते। SRV न्यूज साठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच, युवा नेते, कोल्हार भगवतीपूरचं भूषण ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या निवासस्थानी आपण गावातील काही जाणकार आणि मोजकी मंडळी जमलेलो आहोत। यामध्ये सर्व क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी जमली, त्याबद्दल मी व्यक्तिगत सुरेंद्र खर्डे पाटील यांचा परिवार आणि शिवधन फाउंडेशन यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो। आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना जाणीव होत असेल की आपण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला जमलेलो आहोत। कार्यक्रमांना आपण जातो, कुठल्या एखाद्या इव्हेंटला आपण जातो, तर असा इव्हेंट माझ्या मते असा एखाद्या निवासस्थानी कधी पाहायला मिळालं नाही। तर त्याचं स्वरूप काय ते मी सांगण्यासाठी उभा राहिलेलो आहे। आपल्या गावातील गेल्या अनेक वर्षांपासून जी संघटना कार्यान्वित आहे आणि ज्यांच्या नावाने आणि ज्या घराच्या मार्गदर्शनाने जी संघटना चालू आहे, असे स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील प्रतिष्ठान, माफ करा ती संघटना आहे, स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील संघटना, सामाजिक सेवा संघटना आणि शिवधन फाउंडेशन याचे दोन्ही या संस्थांचे अध्यक्ष जे आहेत ते आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले श्रीमान अजित मोरे आणि या संघटनाचे आणि या फाउंडेशनचे जे मार्गदर्शक आहेत ते आपल्या सर्वांचे मित्र ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या फाउंडेशनच्या वतीने एक आगळा वेगळा उपक्रम, याला कार्यक्रमाच्या ऐवजी उपक्रम म्हणेल का, नुकतंच सर्वांना ज्ञात आहे की 1 महिनाभरापूर्वी, माझ्या मते 1-1.5 महिना झाला असेल, नगर मनमाड हायवेवर असलेल्या खड्ड्यांमुळे, पुलावरील खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जामची समस्या होती। आणि त्या ट्रॅफिक जामच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की एकाच वेळेस रस्त्यावर तिहेरी म्हणजे 4-4 लाईन आपल्याला पाहायला मिळतात। तर त्या लाईनचाच फटका आपल्याच गावातील एकदम गरीब कुटुंबातील असलेले सलीमभाई, त्यांना पेरूवाले म्हणून ओळखलं जायचं, सलीमभाई पेरूवाले, तर त्या सलीमभाई पेरूवाल्यांचा शुक्रवारच्या दिवशीच नमाज वगैरे आटपून झाल्यानंतर माझ्या मते 2-2:30च्या दरम्यान तो 3 वाजता
तर तो दुर्दैवी मृत्यू पुलाजवळ झाला. एका मालट्रकच्या चाकाखाली ते आले आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्या घटनेनंतर केवळ त्यांचा परिवारच त्यामध्ये दुःखी झाला नाही, तर मी व्यक्तिशः मला इतके लोक भेटले. सर्व वर्तमानपत्रांना बातम्या आल्यानंतर सगळ्याच वार्ताहरांना ती लोक भेटले असतील, काहींना प्रतिक्रिया आल्या असतील. मला पण काही व्यक्तिशः प्रतिक्रिया आली, कारण सलीम भाईचं ऐकून खूप वाईट वाटलं. म्हणजे सलीम भाई एक घरातला माणूस गेल्याचं हे होतं. म्हणजे मला एका गावातला एक चांगला नेता आहे, त्याने त्या दिवशी फोन केला, म्हणे सलीम भाई आज म्हणजे आजच येऊन सकाळी दुकानावर गेले म्हणे, दुकानावर आणि पेरूचं वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं. सांगायचं तात्पर्य काय, एक गोड माणूस, गोड स्वभावाचा माणूस, कुठलाही शत्रू नसलेला माणूस, प्रत्येकाच्या अंतःकरणात घुसलेला हा माणूस, गरीब स्वभावाचा माणूस, कुठल्या भांडणात ताडणात नाही, कुठं ॲग्रेसिव्हपणा नाही, कुठं काहीच नाही. म्हणजे थोडक्यात काय का अशा दुर्दैवी घटना खूप झालेल्या आहे. परंतु आज ज्यांच्यासाठी आपण जमा झालेलो आहोत, या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत आणि ज्यांच्यासाठी काहीतरी करूशी वाटलं, असे शिवधन फाउंडेशन असेल, स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना असेल, यांना सलीम भाईबद्दल का वाटलं हे सांगण्यासाठी मला काही गोष्टी सांगाव्या लागल्या. तर तो माणूसच मुळात गोडव्याचा होता. म्हणूनच आज आपण या ठिकाणी सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्या संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र अजित मोरे आहेत, त्या स्वर्गीय शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना आणि शिवधन फाउंडेशनच्या वतीने सर्वात प्रथम आपण आज त्या सलीमभाई पेरूवाले यांच्या परिवाराला फुलाची पाकळी म्हणून त्या संघटनेकडून 21,000 रुपयाचा, नाही आपण ते नंतरच घेऊ, 21,000 रुपयाचा चेक देणार आहोत. त्यानंतर अशीच एक दुर्दैवी घटना नगर मनमाड हायवेच्या या खराब रस्त्यामुळे राहुरी फॅक्टरी येथे झाली. ते आहेत आप्पासाहेब वरखडे. तर ह्या आप्पासाहेब वरखडेंचा परिवार सुद्धा खूप गरीब आहे, खूप गरीब आहे, खूप हालाकीची परिस्थिती आहे. आणि मग आमचे मित्र अजित मोरे यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं, जी संघटना या नगर मनमाड हायवेच्यासाठी कार्यान्वित आहे, अनेक वर्षापासून ती संघर्ष करते, त्यांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर त्यांना वाटलं का त्या आप्पासाहेब वरखडे या परिवाराला सुद्धा या फाउंडेशनच्या वतीने, या संघटनेच्या वतीने आज 21,000 रुपये दिले जाणार आहे ॲडव्होकेट सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते. आणि विशेष आपण आज खूप आनंद वाटला ह्या गोष्टीचं एक दखल घेतली गेली या संघटनेने, का इतकी मोठी समस्या आहे आपल्या कोलार भगवतीपूरची. इथं ट्रॅफिक जामचा इतका मोठा इश्यू आहे आणि इतके गाव वैतागलेलं आहे याला. अशा ह्याच्यामध्ये पोलिसांची कुमक कमी आहे, त्यांचा स्टाफ कमी आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस, कारण इथं 24 तास ट्रॅफिक जाम होते, त्यामुळे प्रत्येक वेळेस ते हजर राहू शकत नाही. परंतु आपल्या गावातील रामराजे शंकर गायकवाड आणि सिकंदर शेखलाल शेख, आता ह्या नावाने यांना कोणीच ओळखत नाही, माझ्या मते काय बबड्या भाई म्हणतात. तर बबड्या भाई, तर ह्या दोघांचं काम म्हणजे याची दखल घेतली याबद्दल मला खूप कौतुक वाटतं. का सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते, खरंच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. का ट्रॅफिक जाम झालेले असताना ती सुरळीत करण्यासाठी आणि होणाऱ्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी या दोघा कार्यकर्त्यांचा इतका मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि विशेष बाब म्हणजे का प्रत्येक जण कुठल्या तरी स्वार्थापोटी काहीतरी आपल्याला मिळेल या हेतूने ते करतो. हे दोघं गावातले अशी मंडळी आहेत का ती निस्वार्थपणे, यांना रुपये भेटत नाही, ना पोलीस खात्याकडून मिळत नाही, ना गावाकडून मिळत नाही, यांना रुपये मिळत नाही. अशा असताना निस्वार्थपणे हे दोघं ही गावाची सेवा करतात. त्यांना प्रत्येकी 5-5 हजार रुपये ह्या संघटनेच्या वतीने दिले जाणार आहे. तो आपण कार्यक्रम घेणारच आहोत. तत्पूर्वी मी सुरेंद्र खर्डे पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शब्दात यावर 2 शब्द मार्ग. प्रथमतः सलीम भाईच्या कुटुंबाची माफी मागतो. नुसते सलीम भाईच्याच कुटुंबाची नाही, तर नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळं आत्तापर्यंत जे अपघात झाले, ज्यांना आपले प्राण गमावावे लागले, त्या सगळ्या कुटुंबाची माफी मागतो. आणि ती माफी मागण्याचं कारणही असंच की 8-10 दिवसापूर्वीपासून एवढ्या 15 दिवसामध्ये थोडक्यात कोलारच्या पुलाच्या दुरावस्थेमुळं ट्रॅफिक जामच्या समस्येला अनेक लोकांना तोंड द्यावं लागतंय आणि अनेक अपघात
रोजच आपल्या कानावरती येतात की कोलार भगवतीपूर परिसरामध्ये होत आहेत. पत्रकारांनी गेल्या 8-10 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारे पेपरला हा प्रश्न मांडून, रस्त्याचा मुद्दा मांडून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आणि कोलारचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत कोलार बुद्रुक आणि व्यापारी असोसिएशन या सगळ्यांनीच त्यामध्ये आता दखल द्यायला सुरुवात केली आणि सगळे नागरिक जागृत झाले आणि एक शासनावरती दबाव आणून हे काम रस्त्याचं आणि पुलाचं लवकरात लवकर व्हावं, चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू झालेत. तर हे प्रयत्न वास्तविक पाहता आमच्यासारख्याला असं वाटतं की गेल्या 20 वर्षापासून आपल्या रस्त्याची दुरावस्था आहे. या रस्त्याच्या प्रश्नामध्ये खूप अगोदरच आम्ही सगळ्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं आणि हा जर रस्ता यापूर्वीच चांगला व्यवस्थित झाला असता, गावोगावी आंदोलनं झाली असती किंवा आमच्यासारख्यांनी थोडासा पुढाकार घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबून सरकारवर दबाव आणून या गोष्टी लवकर केल्या असत्या तर जे काही बळी ह्या 10, 15, 20 वर्षांमध्ये गेलेत, निरपराध लोकांचे गेलेत, ते गेले नसते. म्हणून मी त्या सगळ्यांची माफी मागतो. आज या ठिकाणी शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटना, त्याचबरोबर शिवधन पतसंस्था, शिवधन प्रतिष्ठान यांच्या वतीनं आपल्या गावातील सलीमभाई त्यांचा जो दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला, त्याचबरोबर रावरी फॅक्टरी येथील आप्पासाहेब वरखडे यांचं सुद्धा अपघाती निधन झालं. अनेक लोकांचं या 15-20 वर्षाच्या काळामध्ये निधन झालं. कोलार भगवतीपूर किंवा आपल्या परिसरातीलही बरेचसे लोक मृत्युमुखी पडले. सलीमबाईच्या अगोदर फत्याबादचे घोरपडे, मला वाटतं इथं बेलापूर चौकामध्ये त्यांचं सुद्धा निधन झालं. सलीमबाईला आज आपण मदत देतोय. आप्पासाहेब वरखडे यांना शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान आणि शिवधन पतसंस्था प्रतिष्ठान या दोन्ही संघटनेच्या वतीने आपण मदत देतो. त्याचं कारण असं की त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. मला वाटतं गावामध्ये सलीमबाईचा मृत्यू झाल्यानंतर शिवकुमार जंगम यांनी माधवराव खर्डे चौकात काही रक्कम गोळा करून तुमच्यापर्यंत पाठवले असेल. मला त्यांचा फोन झाला होता. टपरीधारक संघटनेच्या वतीने थोडीशी मदत करण्यात आली. पण सलीमबाईचं व्यक्तिमत्व कोळशे पाटलांनी सांगितलं खूप आगळं वेगळं होतं. शांत, सुस्वभावी, कुणालाही त्यांच्यापासून कधी त्रास नाही आणि लहानपणापासून आम्ही सलीमबाईला पाहत आलो. म्हणून त्यांना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून ही मदत करण्यास ठरवलं. तसंच आप्पासाहेब वरखडे हे सुद्धा अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. त्यांनाही मदत करणं आम्हाला योग्य वाटलं. आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिवधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष अजित मोरे यांनी अभ्यास करून हा कार्यक्रम आयोजित केला आणि हे मदत देण्याचं ठरवलं. वास्तविक पाहता अनेक अपघात रोजच घडतात. सगळ्यांनाच इतक्या मोठ्या प्रमाणात मदत देणं कितपत शक्य होईल हाही प्रश्न आमच्या पुढे आहे. पण होता होईल तेवढं, जेवढी आमची कॅपॅसिटी आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी तर आम्ही देवाला प्रार्थना करूच. पण जे आतापर्यंत घडल्या किंवा काही लोक म्हणतील यापूर्वी का नाही दिले, तर आता खूप त्याची तीव्रता जास्त जाणवायला लागली. वारंवार अपघात होत आहेत आणि मी सांगितलं की आर्थिक परिस्थिती सलीमबाईची आणि वरखडे यांची पाहून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. आज ती मदत आपण या ठिकाणी त्यांना देणार आहोत. आणि आमचे बबडूबाई, सिकंदर शेखलाल शेख आणि रामराजे गायकवाड, ते तर होमगार्ड म्हणून नाही का आता, तर सेवा म्हणून हे दोघं कायम काम करतात. आणि कोलारच्या रस्त्याची दुरावस्था, जी बेलापूर चौकाची जरी परिस्थिती बघितली तर रस्ता क्रॉस करणं मुश्किल होऊन जातं. इतकी भयान परिस्थिती आपल्या रस्त्याची आहे. लहान लहान मुलं असतील, बाजारच्या दिवशी एवढी रहदारी असती, एवढी लोकांची ये जा असती, त्या दिवशी सुद्धा खूप लोकांना काळजीपूर्वक तिकडं पोहोचवण्याचं काम हे लोक ट्रॅफिकचं नियंत्रण करून करत असतात. पुलावरती सतत जाम आहे, तिथं सुद्धा या लोकांची खूप मोठी मदत आपल्या ग्रामस्थांना होत असते. त्यांचाही विचार करून
बबडूभाई आणि गायकवाड यांना सुद्धा अल्पशी मदत आपल्या या दोन्ही संघटनेच्या वतीनं आज आपण करणार आहोत. आजच्या पेपरला, बहुतांश पेपरला काल जे ग्रामपंचायत कोलार बुद्रुक व्यापारी असोसिएशन कोलार, भगवतीपूर आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं रस्त्याच्या संदर्भात जे निवेदन स्वामी साहेबांना देण्यात आलं, त्यांनी आश्वासन दिलं की 15 दिवसामध्ये पुलाची डागडुजी जी आहे ती कायमस्वरूपीची होईल, जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही आणि रस्त्याच्या कामाबाबत सुद्धा तातडीने कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. म्हणून आपण जे आंदोलनाचं पवित्र घेतलं होतं ते थांबवलं आणि सगळ्याच वर्तमानपत्रामध्ये त्या आज बातम्या आलेल्या आहेत. भविष्यामध्ये जर आता आपण जाता येता या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे, आपण बघतोच आहे, अशा काही घटना जर घडल्या, काम लवकर वेळेत झालं नाही आणि आपल्या परिसरातील, आपल्या गावातील कोणाचा जर दुर्दैवी मृत्यू अपघातामध्ये रस्त्याच्या खराब कामामुळं किंवा रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे झाला, तर काल मी परवाच सांगितलं की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकार, संबंधित ठेकेदार यांच्या विरुद्ध आपण निश्चित दाखल करू. जनहित याचिका सुद्धा दाखल करण्याची वेळ आली तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सगळेजण विचार करतो आहोत. तर मी कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांना, त्याचबरोबर नगर मनमाड रस्त्यावरती जे आज नगर ते सावळीवीर एवढ्या अंतराचं काम, जवळपास 70 ते 80 किलोमीटरचं काम अपूर्ण आहे, तर हे काम जर आता वेळेत सुरू आणि दर्जेदार झालं नाही तर गावागावामधल्या सगळ्या नागरिकांनी उठाव केला पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे. ह्या सरकारला, ठेकेदाराला जाग आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. वास्तविक पाहता मी सांगितलं सुरुवातीलाच की हे खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं, पण का आपल्याकडून झालं नाही, किंवा मलाही दोष देतो स्वतःला की हे आपण अगोदर का केलं नाही. पण ठीक आहे, आता ती वेळ सध्या आलेली आहे. भविष्यात निश्चित आणखी मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल. या रस्त्याचा दोष जर द्यायचा कोणाला असेल तर 100% आपल्या व्यवस्थेला दिला पाहिजे. हजारो कोटी रुपये आतापर्यंत या रस्त्यावरती खर्च झालेले शासनाचे म्हणजे तो पैसा आपलाच आहे, कर रूपाने आपण शासनाला देतो आणि शासन तोच पैसा या रस्त्यावरती खर्च करतो. एवढे बळी गेले, हजारो लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले असतील, विनाकारण पडले असतील, पण सरकारला, संबंधित ठेकेदाराला, नेते मंडळीला, जिल्ह्यातील सगळ्याच जे ह्या मार्गाने जातात येतात नेहमी 20 वर्षापासून ते रस्त्याची दुरावस्था पाहतात, त्यांना त्याची कुठलीही काळजी, तमा वाटली नाही, फिकीर वाटली नाही. म्हणून एवढं बेकदरपणे 20 वर्ष आपल्यावर अन्यायच म्हणावं लागला. हा रस्ता म्हणजे आपल्यासाठी अन्यायच आहे आपल्यावरचा, ते आतापर्यंत करत आले आणि आपण तो अन्याय सहन करत आलो. यापुढे हा अन्याय आपण सहन करणार नाही. कारण नेत्यांचे प्रयत्न, अधिकाऱ्यांचे प्रयत्न आपल्याला विफल झालेले पाहायला मिळालेत. आश्वासनापलीकडे आपल्याला काही मिळालेलं नाही आतापर्यंत. कित्येक पेपरच्या बातम्या, मीडियाच्या बातम्या आपण बघितले, वेगवेगळ्या नेत्यांनी घोषणा केल्या, रस्त्याचे काम सुरू केलं, दर्जेदार होणार, श्रेय घेण्यासाठी सगळ्यांची धावपळ होती आणि घेतलंय सगळ्यांनी श्रेय रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर. पण इतकं खराब काम, अनेक कॉन्ट्रॅक्टर ते काम सोडून गेले, त्याची जबाबदारी कुठलाही नेता घ्यायला समोर आला नाही. मग ते केंद्र आणि राज्य सरकारकडे बोट करून सगळेजण मोकळे झाले. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून आज या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की भविष्यामध्ये अशा घटना जर घडल्या, रस्त्याचं काम वेळेत दर्जेदार पूर्ण झालं नाही, तर नुसते कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांनी नाही तर या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी, या नगर ते सावळीवेर या मध्ये असलेल्या सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या गावाच्या ग्रामस्थांनी मोठं आंदोलन उभारलं पाहिजे, गावोगाव उभारलं पाहिजे आणि या सरकारला जाग आणली पाहिजे. हा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. मी आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाला कमी अवधीमध्ये, हा कार्यक्रम मोठाही करता आला असता, पण आपल्याला शो करायचा नाही आहे, आम्ही काहीतरी करतोय हे दाखवायचं नाही आहे. म्हणून एक ठराविक जवळचे लोक आणि पत्रकार यांना आपण या ठिकाणी निमंत्रित केलं आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सलीम भाई असतील, वरखडे असतील किंवा फत्याबादचे घोरपडे असतील, यांच्या दुःखामध्ये, यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत.
भविष्यामध्ये आपल्या कुटुंबाला काही अडचण आली, जी काही मदत आमच्याकडून करण्यायोग्य राहील ती आम्ही निश्चित करू, एवढा मी आज शब्द देतो. आणि या तिघांच्याही आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं छोटंसं मनोगत पूर्ण करतो. ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी प्रतिनिधित्व घेतल्यानंतर आपल्यासारख्या अभ्यासू आणि जागरूक जे लोक आहेत, जबाबदारी स्वतःवर घेऊन आज तुम्ही इथपर्यंत आलाय. 15 दिवसापूर्वी आपल्या कोल्हार नगरीतील फळ व्यवसाय करणारे भाई सलीम भाई त्यांचा अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला. तर याला आपण हाच लढा पूर्वी थोड्या आणखी आक्रमक पद्धतीने घेतला असता तर कदाचित ही वेळ आली नसती. सलीम भाई आपल्यामध्येच असते. त्याचबरोबर रावरी फॅक्टरी या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मुलगा आप्पासाहेब वरखडे, आई वडील अंथरुणात आहे, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये. दोन्ही मुली लग्न झालंय, भगवंताच्या कृपेने तेवढी जबाबदारी नाही, त्यांच्यावर कुटुंब चालत होतं. आज ती व्यक्ती रावरी फॅक्टरी वाणीमयाच्या दोन्ही रस्त्याच्या दरम्यान पडलेल्या खड्ड्यामध्ये गाडीचं पुढचं चाक स्लिप झालं, डोक्यावर पडल्यानंतर जागीच त्यांना इतका मार लागला की कोमामध्ये गेले. मग गाडीने धक्का दिला की काय घडलं अजूनही सत्य कुणाला माहिती नाही. पण लोकांना असं वाटलं की दारू पिलेली व्यक्ती असेल म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे ते आणखी गंभीर परिस्थिती गेले. त्यानंतर 3ऱ्या दिवशी त्यांचा दुर्दैवी अंत झाला. उद्या त्यांचा दशक्रिया विधी आहे. मला अजित भाऊंचा फोन आला. अजित भाऊंचं नेहमीच उल्लेखनीय कार्य असतं. आमचा जो लढा ग्रुप आहे यामध्ये वसंत कदम एक सामान्य घरातला एक युवक ज्यांनी हा लढा उभा केला. त्यामध्ये मी खास करून हरिओम आम्ही ज्यांना म्हणतोय असे सुनीलजी विश्वासराव. खूप दुःखाची बाब की त्यांचे आईवडील त्यांचा प्राण सुद्धा त्यांना या रस्त्यावरच गमावा लागला. त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा हा लढा खूप जोमीने ताकदीने पुढे घेतला. त्याचबरोबर वेगवेगळे लोक जोडत गेलेत. मग त्यामध्ये देव लांबे असतील, सतीश घुले असतील, संदीप कोठुरे, प्रशांत मुसमाडे, पत्रकार राजू साळवे सर, असे लोक जुडत गेले. बघता बघता मोहीम वसंत कदम यांच्या माध्यमातून, सुनील भाऊ यांच्या माध्यमातून खूप चांगली चालली. पण बऱ्याच वेळा काहीतरी आश्वासनं देऊन पुढे जायचं. मग ते अंत्यविधी केला, कधी दशक्रिया विधी, असे वेगवेगळे उपक्रम केले. पण म्हणावं तसं यश नाही. शेवटी मोठ्याने ते सुद्धा व्यक्त केलं की आम्ही सुद्धा हात टेकले. तर मग एक वेळ असं वाटलं की आपण काय आहोत. पण जेव्हा या मोहिमेमध्ये सुरेंद्र भाऊ सारखा अभ्यासू व्यक्तिमत्व येत आहे, तुमच्यासारखे ज्ञानी लोक जर सपोर्टला असतील तर नक्कीच ही चळवळ खूप मोठ्या पद्धतीने जाऊ शकते अशी आम्हाला खात्री वाटली. मग अजित भाऊंनी सांगितलं की आम्ही असं असं करतोय. अजित भाऊ म्हणजे तुम्ही पण या. मग आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो. गणेश भाऊ होते, आमचे मित्र बुरुडे सर पण आहे, संतोष भाऊ वगैरे. तर इतके चांगले लोक असल्यामुळे आता आम्हाला कुठेतरी वाटतं की याला 100% न्याय मिळेल. आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला हा रस्ता भविष्यात पुन्हा 5-10 वर्ष रस्ता होईल, पुन्हा 5-10 वर्षांनी खड्डे पडतील, पुन्हा बेकबेत चालू होणार. काही स्वार्थी लोक त्यांना त्यांचा पैसा मिळत राहावा म्हणून त्यांना असं कधीच वाटणार नाही या रस्ता 50 वर्षासाठी सिमेंटचा एकदा होऊन जावा. तर माझी विनंती अशीच आहे की आपण मागणी करतानाच हा रस्ता सिमेंटचा कसा होईल, आपल्या एरियामध्ये जसं कोलार नगरी आहे, पुढे रावरी फॅक्टरी आहे, तर साईड रोड कसा सोडला जाईल की भविष्यात आपले छोटे मोठे व्यावसायिक, शाळेतील मुलं हे जेव्हा त्या रस्त्याने जातील तो कोणताही अपघात होणार नाही. आणि जे मेहनत करून आपण रोजीरोटी करतोय, आज माझ्या घरातील माझे वडील भाऊ जर कुणी म्हणलं की 2 व्हीलरवर आम्ही चाललोय स्टँडवर, मी त्यांना जाऊ देत नाही. कारण टेन्शन येतं की घरी परत ते सुखाने येतात की काय. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आमच्या रावरी फॅक्टरीच्या परिसरामध्ये झालेली आहे. तर माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही ज्या पद्धतीने ही मोहीम हाती घेतली तर आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी आहोत. आमचे सुनील भाऊ या ठिकाणी बोलतीलच, पण आपण हा जो आदर्श उपक्रम केला अजित भाऊ, या कुटुंबाचे एक आपण सदस्य म्हणून या कुटुंबासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. तर हा उपक्रम खूप उल्लेखनीय आहे. सुरेंद्र भाऊंचं मार्गदर्शन होतं म्हणून अजित भाऊला अशा कल्पना सुचतात. भाऊंनीच केलं. वा भाऊंचं कदाचित भाऊंनी खूप उपक्रम केलेत पण भाऊ कधी पडद्यावर येत नाही जितकं मला माहिती आहे. भाऊंच्या मनाचं ते मोठे पण होतं.
तर हा उपक्रम खरंच खूप छान होता. याही पुढे आपल्या मार्गदर्शनात खूप मोठी मोहीम राबवणं निश्चित एकदम आद्य आवश्यक आहे सध्या. तर आम्ही आपल्या बरोबर आहोत भाऊ. यानंतर मी सुनील भाऊ. नाव सुनील विश्वासराव आडनाव आहे. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे मी माझे स्वतःचे आई वडील या रस्त्यावर गमावलेले आहेत. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने गेले. वडील तर अक्षरशः पायी चाललेले होते आणि ते त्या याच्यामध्ये गेल्यामुळं आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन केले. स्वतःला गाडून घेणं असेल, मुंडन आंदोलन असेल. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रशासनाचा दावा पण घातलेला आहे, 13वा घातलेला आहे. सगळ्या गोष्टी करून थकलो आम्ही. परवा एक 8 दिवसापूर्वी NHIचे जे साहेब आहेत ते स्वामी, त्यांच्याबरोबर आम्ही मिटिंग केली. तर त्यांना आम्ही काय बोललो का रस्ता काय आहे आणि कसा आहे आम्हाला दाखवा. तर त्यांनी आम्हाला अनऑफिशियली सांगितलं का तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये हे घ्या म्हणे, पण त्याचा दुरुपयोग करू नका. तर त्यांनी जे सांगितलं का रस्त्याचा जो मिडल आहे, म्हणजे जे आपण डिवायडर म्हणतो, डिवायडरपासून इकडं 9 मीटर आणि तिकडं 9 मीटर असं त्यांनी साईड गटर करतायत. तर आम्ही प्रथमतः तिथं पाहिलं तर साईड गटर एकदम क्वालिटी डल होती. त्याच्यानंतर त्यांनी जसं आम्ही त्यांना सूचना केली त्याच्यानंतर ती क्वालिटी सुधारली. परंतु राऊरी फॅक्टरीचं सांगायचं म्हटलं तर तिथं कारखाना चालू झाल्यानंतर समजा आता ट्रेलर आहे, ऊसाची ट्रेलर आहे, लहान मुलं आहे. तर तो जो रस्ता आहे आता आम्ही ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ते व्हिडिओ काढून दाखवले का एखादी ट्रक जर हे झाली, ब्रेक फेल झाली तर बाकीच्या गाड्या कशा जाऊ शकतात. तर सर त्यांना त्या दिवशी आम्ही सांगितलं का तुम्ही जे हा जो साईड गटर बनवताय सिमेंटचं, तर तुम्ही एक काम करा का असं एक आपण ज्याला चेंबर म्हणतो ते चेंबर बनवा आणि खाली त्याला अंडरग्राऊंड नळी टाका. पुढं एक 5-5 फुटावर 10-10 फुटावर चेंबर बनवा. गाडी पास होईल किंवा गाडीला साईडला तरी जाता येईल ना. म्हणजे अनेक कारणाने आपल्याला गाडी साईडला घ्यावं लागते. व फोनवर बोलायचं असेल किंवा कोणाला वॉशरूमला जायचं असेल, कोणाला अन्य कारणास्तव प्रत्येकाला गाडी साईडला घ्यावं लागते. तर त्यांना मी म्हटलं अशा परिस्थितीमध्ये गाडी साईडला घेऊ शकत नाही, त्याच्यासाठी आम्हाला काय करायचं ते सांगा. तर त्यांनी आम्हाला जरा वेगवेगळे पद्धतीची उत्तरं दिली का याला 4 लेअर आहेत, याचं असं आहे, त्याचं तसं आहे. म्हणजे त्यांनी ऑफिशियली आम्हाला त्या गोष्टी गप करायचा प्रयत्न केला. परंतु आता ते म्हणले की 1-2-4 दिवसात आम्हाला ती प्रत दाखवतो. तर आमच्यामध्ये जे इंजिनियर आहेत तर आम्ही त्यांना त्यांच्याकडून अवगत करून घेणार आहे का हे काय आहे नेमकं. आणि माझ्या माहितीप्रमाणे हा जो नगर मनमाड हायवे आहे हा काश्मीर ते कन्याकुमारी जोडणारा हा शॉर्टकट आहे. त्यामुळं हा रस्ता एवढा छोटा असू नये असं आपलं सगळ्यांचं मत आहे. या मताशी आपण सर्व सहमत आहात ना, बरोबर ना? हां. तर मी आज मी आता मध्यंतरी वैजापूरला गेलो होतो. सर त्या नाऊरपासून तर वैजापूरपर्यंत इतका भव्य रस्ता झाला ना का याच्या 10 वेळेस तोंडात मारीन रस्त्याची, अशी परिस्थिती त्या रस्त्याची. तर तो साईडचे रस्ते जर एवढे मोठे होत आहेत तर राज्यमार्ग हा जो आहे हा एवढा मोठा का नाही होत, हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी आपल्याला त्यांना सार्वजनिकरित्या त्यांना बोलवून घेऊन त्यांना मी काय म्हटलं तुम्ही साईड व्हिजिट करा आणि तुम्ही दाखवा ना. तुम्ही ते काय बोलले 7.5 मीटर असलं तरी भर भागतं. अहो 7.5 मीटर नाही, तुम्ही जे आता जे गटर बांधून राहिले ना तिथं साईड पट्टी पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुमची गटर येऊ द्या. किंवा मग तुम्हाला याच्यातच जर गटर करायची, याच्यात समजा तुमचं बजेट नसेल बसत तर तुम्ही चेंबर करा. चेंबर करून ते पाणी जाऊ शकतं. आता असं सगळीकडेच पाणी जायचं असं काही नाही. तुम्ही उतार जर केला ना तर चेंबरमध्ये सुद्धा पाणी जाऊ शकतं ना. तर त्यांचं म्हणणं आलं का रस्ता खराब होतो, तो पाण्यामुळे खराब होतो. आता त्यांनी मुद्दा मांडला का सिमेंटचा रस्ता करा, सिमेंटच्या रस्त्याची कॉस्ट जास्त आहे. आता सरकारकडे पैसा आहे की नाही त्याच्याबद्दल आपण थोडं साशंक आहे. लाडक्या बहिणीनं पुरं सगळ्या निधीचं वाटोळ करून टाकलेलं आहे. म्हणजे आज आम्ही देवळाली प्रवरा नगरपालिकेत गेलो होतो तर त्यांना सांगितलं का सर्व्हिस रोड आहे आमच्या फॅक्टरीला, जे म्हणजे देवळाली प्रवरा नगरपालिका जी हद्द आहे शेल पेट्रोल पंप ते साई शिवराम पेट्रोल पंपपर्यंत, तर त्या दोन्ही साईडला सर्व्हिस रोड आहे. पण मुख्य अधिकाऱ्याचं म्हणणं आलं का हे NHIचं काम आहे. मी म्हटलं तुम्ही एकत्र बसा आणि मग काय करायचं ते तुम्ही सांगा ना. तुम्ही सर्व्हिस रोड जर बनवणार असले तर आम्ही याच्यात संतुष्ट आहे, पण सर्व्हिस रोड जर बनवणार नसेल तर ह्या रस्त्यावरून चालायचं कसं साहेब. असं आहे आता जी साईड गटर जी आली ती उंच आहे थोडी, हा 3-3 फूट आहे. एखादा जर मोटरसायकलवाल्याला दणका बसला तर तो डायरेक्ट पुढे जाऊन पाडणार आहे साहेब. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ना त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो नगर मनमाडच्या प्रत्येक गावाने जे आता सावळीपासून तर बायपासपर्यंत म्हणतात प्रत्येक गावातल्या 5-50 ज्या लोकांना आता आम्ही प्रत्येकाने राजकीय जोडे बाहेर ठेवूनच याच्यात उतरलं पाहिजे असं मताचे आम्ही आहोत. कुणाचा तरी दबाव येणार ते गप्प करणार
आता आम्ही त्या दिवशी NHIच्या ऑफिसला भेटून आल्यानंतर आमच्यावर आरोप झाले, यांना काहीतरी पैसे मिळाले, हे मॅनेज झाले, हे अमकं झालं, हे काहीच बोलाना. पण मी म्हणलं आता आमच्या हातात तर येऊ दे सगळं, जे काय आहे ना त्यांचे जे इस्टिमेट आहे, त्यांचे जे काय काय करणार आहे त्याच्या हातात तर येऊ द्या म्हणलं. मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. मग त्याच्या उपर जर आपल्या सगळ्यांना जर निर्णय घ्यायचा असेल का बुवा हा रस्ता मोठाच व्हावा, त्यासाठी आंदोलन उभं राहावं अशी माझी इच्छा आहे. एवढं बोलतो. हरिओम. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.